आजच चालली मी गावाला आणि त्यासाठी ह्या राख्या घेतल्यात. ह्या आहे आईला देवासाठी राखी हवी आहे, बाळकृष्णाला, गणपतीला, प्लस राजाला, तुळशीला, ह्यासाठी ह्या राख्या मी घेतल्या होतात. तिला दरवर्षी गोंड्याच्याच राख्या हव्या असतात, तर त्यात मला ते लावलेलं मोती पण आवडले. बाकी तर राख्या ती मी आधीच घेतलेल्या होत्या, जसं मी नेहमी घेते गणपतीची राखी. ह्यावेळेस पण राखी मला छान मिळाली आहे. आणि आता निघते मी गावाला. दुपारचे वाजलेत 2:15. आईचा खूप ओरडा खाल्ला आहे की एवढा लेट का निघाली आहे, पण काही काय म्हणतात ना, तांत्रिक त्रुटीमुळे मला लेट झालेलं आहे. तिने मला जे जे सांगितलं होतं, भाजी वगैरे सगळं मी घेतलेलं आहे आणि आता फायनली मी निघाली आहे. पाठीमागे भाजीची पिशवी दिसती आहे. घरी पोहोचली आणि माझं आवडतं गाणं लागलंय. इतका वेळ नाही लागलं आणि आता लागलाय. ही राजाची गडबड पहा माझ्या. थांब, नको उघडू, मी आले जरा चहा पिऊन. सगळ्यात आधी पोहोचणारी पोरगी आहे मी माहेरी. नाणी म्हणते मोबाईल माझ्याकडे, मी फोडून टाकते. किटकॅट घेतलंय मी. रस्त्यात खूप ठिकाणी थांबली. आजीची औषधं घ्यायची होती, परत तिचं अजून एक सामान घ्यायचं होतं, फ्रूट्स घ्यायचे होते. तर सगळं घेत मी फायनली घरी पोचली आहे. कुठे आहे माझा भाऊ? लपलात काय मला पाहून? कुठे आहे? कुठे? मला म्हटलं थांब, चहा प्यायचा. हां, मासवड्यांची तयारी चालली आहे. उद्या माझ्या भावाचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त आमच्या घरी मासवड्या आहेत आणि मला चहा प्यायचा आहे. तुला नाही घेत मी, मला चहा बनव फक्त एक चांगला. श्रीषा कुठे आहे? अच्छा, गेली पण का? आज मी श्रीषाला न चुकता न विसरता चॉकलेट आणलंय, पण श्रीषा नाही आहे घरी. ठीक आहे, पण मी त्यांच्या हातात नाही देणार आहे, मी तिच्याच हातात देणार आहे. नाही तर तिची आई खाय, तिची आजी तर नक्कीच खाऊन टाकेल. आजी दिसतीये का मागे? इथे माझ्या वहिनीबाईचं काम चाललंय, खोबरे किसायचं काम चाललेलं आहे. तिचं सगळं लक्ष चॉकलेट मध्ये. छान छान कर ना, छान छान. छान. आम्हाला 2-3च शब्द बोलता येतात. किती वाजलेत? 10 वाजले. आजी हे पाहायला आली आहे तिची लेक माझ्यासोबत आली आहे का नाही, पण तिची लेक माझ्यासोबत नाही आली आहे. तुझी औषधं घे धरी. ते तेल आणि ट्यूब. साड्या आणल्यात मी. त्या दिवशी पुण्यामध्ये जेव्हा सोनीच्या साड्या घ्यायला गेले होते, तेव्हा मी आईला साड्या हव्या होत्या 2-3, ते घेऊन आली आज. आजीने बरोबर ऐकलं, साड्या ना. लगेच कसं कळलं तुला? साड्या म्हटलं की बायकांचे कान लगेच असे होतात, लगेच कळते साड्या आणल्या त्यात. गईबाईला पण किती इंटरेस्ट आहे साड्यावर, लगेच पिशवीतून साड्या. लाईट लावत सगळं अंधार आहे. पर फरशी पुसायचं सोडून साड्या बघायला. उघडून बघ ना पूर्ण. थांब ना, मी दाखवते ना, एक खोलून दाखवते मी. ती आई ह्या 2 सेम आहेत आणि ती खालची निळीवाली वेगळी आहे. चांगली आहे ना? त्याला बघ, काठाला वेगळे आई काठ बघ किती छान आहेत त्याचे. मला आजीला नाही, आत्यांना. आईला नाही आणली. आई खालची बघ, ती खालची मऊवाली, तिला उघडलं चालती. ती वेगळी आहे थोडी, त्यात कलर नाही मिळाले मला ती पण आवडली होती आई तुझ्या हातातली. हाताला काय बांधलं आजे? खबर ती की नाही बघ कशी आहे. त्या बाई माझी काम करतीये आणि लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत. कोणाचे? ज्यांनी एका रेशनिंग कार्डवरती 4-4 नावं भरलीत ना. पण ते कोणाचं कमी करणार? ते कोण कमी करणार? तुला फक्त लिहून द्यायचं का? त्यांसाठी बॅड न्यूज आहे. लाडक्या बहिणीचे पैसे ज्यांच्या घरामध्ये एकाच रेशनिंग. माझी आत्या अंगणवाडी सेविका आहे, ज्याला आम्ही बालवाडी म्हणतो, ज्याच्यात मी शिकली आहे. तर त्यांच्याकडे कामं असतात, तर ते काम तिचं चाललंय की
एका रेशनिंग कार्डवरती ज्यांनी 4-4, 5-5 फॉर्म भरलेत त्यांच्यातले काही फॉर्म कॅन्सल होणार आहेत असं तिला कळाले. हे कन्फर्म नाही आहे, मी फक्त सांगते की कुठल्याही क्षणी लाडक्या बहिणीचे पैसे यायचे बंद होऊ शकतात आणि तिला दिसत नाहीये म्हणून तो सांगतोय. मी लिहून देऊ का तुला पटपट? मला कळत नाही ना ग ते मी लिहून देते. चष्मा लागलाय, बारीक दिसत नाही. उद्या येणार आहे. आजी घाई घाई आलेली पाहायला, आत्ती आली का गाडीमध्ये असं काय? हा, पण आत्ती नाही आली तर पण चेहरा बारीक झाला. तीन आली एका रेशनिंग कार्ड बघा. 2 नावं चालणार आहेत एका रेशनिंग कार्डवरती, 2 पेक्षा जास्त चालणार नाही. बाळा गॅसवर काय ठेवलंय? हा, 2 नावं. ह्या लोकांना ना, अंगणवाडी सेविकांना पगार कमी आणि काम जास्त. इतकी कामं आहेत त्यांना की त्याला काही लिमिट नाहीये. आत्याबाईच्या खिडकीतून माझं घर दिसतंय. हे बघितलं बाळा ते हा, इथं काय आहे ते रेलिंग लावायचे म्हणून. आज वातावरण असंच आहे का? रोजच आहे आज वातावरण. खूपच भारी वाटतंय. ऊसच ऊस, जिकडे नजर जाईल तिकडे ऊसच ऊस आहे. कुठे बाबा? म्हणून मी आतीला म्हटलं मी चालले घरी. ही आमची शाळा आहे. बघा किती क्लिअर दिसते इथून. आज लईच भारी वाटतंय, पण लईच भारी आहे. हा, इथून वरतून ना मेरे भातर का घर. फुलं बघ कसली भारी आली वरती. कलर दिलं का अजून चांगलं वाटेल. नाही देणार आहेत ते, दिवाळीत वगैरे देतील. त्यांना किती खर्च? सध्या ह्या घराचं काम पूर्ण होत आलेलं आहे. हे मी पाहिलं नाही आतमधून, उद्या वगैरे बघेल मी. हा, मग अशी होती मी खेळत होती तेव्हा. व्हिडिओमध्ये कसं बाहेर समोर पाहण्यापेक्षा व्हिडिओमध्ये बघ कसं दिसतंय. व्हिडिओमध्ये छान दिसतंय. कलर आला ना अजून चांगलं दिसेल. दादा पण नाही आला अजून, मंचरलाच आहेत, पण त्यांना भूक नाही म्हटलंय. मी आणि माझा भाऊ प्रफुल्ल वळसे पाटील, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे, ज्यांची आज मला पार्टी आहे, आम्ही दोघे चाललोय जेवायला मंचरला. मंचरला एक नवीन रेस्टॉरंट ओपन झाले मनपसंद नावाचं. त्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत, माझ्या आईने दिले तर ते ट्राय करायला आम्ही दोघे चाललेलो आहोत. तर आम्ही पण रिव्ह्यू देऊ कसे आहे. आणि आम्ही दोघेच चाललो, आमच्यावर कुणीच यायला तयार नाही आहे. ही आहे रक्षाबंधनच्या दिवशीची सकाळ. इथे माझी आई चेअरवर बसलेली आहे, कारण की नुकतंच तिचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे. तुम्ही म्हणाल तू व्हिडिओ काढते, तर नाही, मी चपाती बनवत होते आणि ती भाजत होती. परंतु मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून लास्टच्या काही चपाती मी माझ्या आत्याला बनवायला दिल्या. दरवर्षीप्रमाणे न चुकता सकाळी सकाळी दादांना राखी बांधण्यासाठी नानी आलेली आहे. बहिणींनी ऑक्शन केल्यानंतर तिचं ताट रिकामं ठेवायचं नाही असा दम दिल्यानंतर आमचा मोर्चा वळाला आहे राजाकडे. राजाला राखी बांधायचं काम चाललेलं होतं आणि इट्स टू डिफिकल्ट, कारण की राजाला नुकतीच पायाला एक जखम झाली होती. त्याच्यामुळे तिला रोज औषध लावण्यात यायचं त्या जखमेला. तर त्याला असं वाटत होतं की आजही मला औषध लावत आहेत, म्हणून तो पायाला हातच लावून देत नव्हता. फायनली आम्ही असं ठरवलं की त्याच्या गळ्यामध्ये जो पट्टा आहे त्यालाच आपण राखी बांधूयात. फायनली सगळं क्लिनिंग झालं आहे. आता जेवायचे. आत्याला कॉल करते. ती म्हणाल आत्याला का फोन करते, कारण की माझी मोठी आत्या शेजारीच राहते आणि छोटी आत्या यायला वेळ आहे. तर आम्ही तिघीजणी आता जेवून घेणार आहोत. आईने मस्त चण्याची भाजी, मामा आलाय पाठीमागे, आईला थोडं बरं नाही आहे म्हणून आई जाणार होती माहेरी तिच्या. हा मामा,
तर आई माहेरी जाणार होती पण नाही गेली. तर आता माझी जे सगळं काम आवरले मी घरातलं आणि आत्याने तिखट भाकरी केला तर म्हणजे होत आहेत अजून. ती म्हणते थांबा 5 मिनटं तिखट भाकरी खाऊयात सोबत. भयंकर असं ह्युमिड वातावरण आहे बाहेर आणि आत्याला यायला वेळ आहे थोडासा. मला की भूक लागली. वरती घे आता ताट घे आणि तुला तिकडे कुठे ठेवते आपण इकडे बसणार आहे. आत्या बहिणी तिखट भाकरी आणला तर तिखट भाकरी खाणार होतो आम्ही आता. शिळ्या भाकरींच्या आहेत का? पण त्या चांगल्या लागतात. एकदा आजीनी पुण्याला असताना आठवत आजी तुला मी आणायला आले होते वैजूकडे तेव्हा बनवल्या होत्या. आणि शिळ्या भाकरीच्या तिखट भाकरी खरंच खूप चांगल्या लागतात कारण की ती ऑलरेडी कुक झालेलं असतं आणि परत त्याला डबल कुक केलं तर अजून चांगलं लागतं आणि भाकरी दिसताना पण चांगल्या दिसतात. सारी आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात. धन्यवाद.